पहिली त्यानंतर दुसरी सेमीफायनल मानपाडा विरुद्ध स्मरणिका पाटील 11 संदप. अगासन संघाला 3 चेंडूमध्ये 3 धावा झाल्या नाही. त्याचं कारण आपण पाहिलं तर गोलंदाज मंगेश, सुरेख गोलंदाजी केली मंगेशने. चला 15 मिनिटाचा अवधी असेल. सुभाष पाटील मात्र मेन पंचाच्या भूमिकेत आहेत आणि स्क्वेअर लेगला आपण पाहिलं तर शशांक पाटील आहेत. 2 संदपचे चांगले क्रिकेटर, चांगले पंच सुद्धा आहेत. आणि मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. 3 ओव्हरची मॅच आहे, फायनलची मॅच आहे. एका बाजूला गावदेवीचा आशीर्वाद घेऊन खार्डी तर दुसऱ्या बाजूला नीता स्फूर्ती वडवली बी संघ. हॅट्रिक साठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतोय. सतीश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने निजेचे शाखा प्रमुख सुभाष पाटील यांच्याकडे 1100 रुपयाचं कॅश प्राइज आहे हॅट्रिक साठी. गेम ऑन. 15 मिनिटाचा अवधी असेल. कमलेश पाटील उर्फ कावा, ज्या कमलेशने या स्पर्धेत एक मेडल षटक सुद्धा फेकलंय. प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय, मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. विशाल म्हात्रे स्ट्राईक एंडला आहेत. नो स्ट्राईक एंडला स्वतः कॅप्टन आले सूरज फौजा. दुसऱ्या बाजूला स्वतः कॅप्टन गोलंदाजी करण्यासाठी आलेत कमलेश पाटील. नागझरीच्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता जो खेळाडू तुम्ही पाहतायत कमलेश पाटील. उसाटण्याच्या स्पर्धेत, नागझरीच्या स्पर्धेत आपण ऋतिकला पाहिलं. आणि इथे फलंदाज क्लीन बोल्ड. पहिला चेंडू वाईट आणि त्यानंतर मात्र इष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत फलंदाज विशाल म्हात्रेच्या. संघाला मॅच मेगा फायनलची 3 ओव्हरची मॅच आहे आणि प्रल्हाद पाटील येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. नो स्ट्राईक एंडला स्वतः कॅप्टन आहेत सूरज फौजदार आहेत. प्रसिद्ध चक्रवले माधू भोईर मानपाड्याचे यांचे ते आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. कॅप्टन कुल विनायक पाटीलचंही आगमन झालंय, त्यालाही विनंती असेल आपण या आपले आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आज मात्र कमलेशला तुम्ही पाहतायत, मात्र गेले कित्येक वर्ष विनायक पाटील या संघाची भूमिका बजावत आहेत कॅप्टनची. कमलेशला यश मिळालंय. कसोटीचा जो ड्रेस कोड असतो तो आपल्याला पाहायला मिळतोय. नीता स्फूर्ती वडवली बी संघाचा. कमलेश गोलंदाजी मार्कवर. इथे अपील केलं जातंय आणि फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का लागतोय मैदानामध्ये. बॅक टू बॅक दुसरा धक्का. तर हॅट्रिकच्या उभारणार आता मात्र गोलंदाज कमलेश पाटील. जिकडून आपण पाहिलं तर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि सुभाष पाटील यांच्याकडनं 1100 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिकसाठी आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडनं 500 रुपये आहेत. कमलेश तेजस ठाकूर जो खिडकालीचा गोलंदाज ज्याने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती आणि पहिलं मेडन षटक कमलेशने फेकलं या उंबारली चषक मध्ये. आणि क्लीन बोल्ड केला या चेंडूवरती तर 1500 रुपयाचा कॅश प्राइज असेल सुभाष पाटील जे शाखा प्रमुख आहेत निजेगावचे त्यांच्याकडनं. आणि ते शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होते आकाश नाही ते रुपेश पाटील होते. आकाशकडनं मिसफील्ड झाली. हॅट्रिक तर पूर्ण झाली नाहीये.
2 धावाही मिळाल्यात. केतन म्हात्रे आलेत मैदानात बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती 2 धक्के दिलेत कमलेशने. एक अर्धशतक या खेळाडूने या स्पर्धेत ठोकलंय. एक मेडन षटक या स्पर्धेत या खेळाडूने ठोकलंय आणि असं वाटलं होतं हॅट्रिक पूर्ण करेल. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. कल्पेश पाटील आहे तिथे. 1 धाव इथे अजून ऍड होईल. 4 धाबा धावपलकरती लागल्यात. 2 गडी बाद खाडी संघ मेगा फायनल मध्ये. 3च ओव्हरची मॅच आहे. यानंतर टॉस सुद्धा आपण करणार आहोत. नागाव आणि खंबालपाडा 40+ दोन्ही कॅप्टन या. प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. वेगाने इम्प्रेस करतोय कमलेश पाटील. 5 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्यात. 1 वाईट चेंडू आहे. 2 विकेट त्याने घेतलेत. अचूक टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय आणि खूप कमी वेळात या खेळाडूला प्रसिद्धी मिळाली. कमलेश पाटील मिडॉनला तुम्ही विशाल पाटीलला पाहतायत. यष्टीरक्षक ऋतिक पाटील आहेत. अजून एक वेगवान चेंडू आणि कमलेशची गोलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मेगा फायनलच्या मॅच मध्ये फक्त 4 धावा दिल्यात आणि 2 फलंदाज त्याने बाद केलेत. अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सूरज फौजदार सुद्धा चर्चा करतायत केतन म्हात्रे सोबत की पहिल्या षटकात जरी 4 धावा आल्या असतील अजूनही 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूत आपण 25-30 धावा केल्या तर 34-35 हे टार्गेट असू शकते या मॅच मध्ये. आणि फायनलच्या मॅच मध्ये 35 टार्गेट सुद्धा एक फायटिंग स्कोर आहे. चला टॉस साठी या. नागावचे कॅप्टन मोतीराम, खंबालपाड्याचे कॅप्टन विशाल शेलार. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहिलं तर ऋतिक काशीनाथ पाटील येत आहेत दुसरं षटक घेऊन. नागझरीच्या स्पर्धेत बाईक सुद्धा मिळाली या खेळाडूला. मोतीराम येत आहेत जे नागावचे कॅप्टन आहेत. चला खंबालपाड्याचे कॅप्टन या आपण. 3 ओव्हरची मॅच असेल. आता सर्व सामने 3 षटकांचे असणार आहेत. त्यामुळे विशाल शेलार आपण या लवकर. गोलंदाज ऋतिक पाटील. अजून एक चांगला चेंडू पाहायला आपल्याला मिळतोय. प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. ऋतिक असतील, कमलेश. टीम वर्क काय असतं हे तुम्हाला नेहमीच या टीमने दाखवलंय. फिल्डिंगचं स्टँडर्ड काय असतं हे तुम्हाला नेहमीच त्यांनी दाखवलंय. सेकंडला केतन आहेत. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. कमलेश पाटील मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा पार देईल. केतन मात्रेच्या बॅटमध्ये न हा संघर्षमय चौकार. आठ धावपलकरती लागलेत आतापर्यंत. चौकार आलाय. 3 ओव्हरची फायनल आहे. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत. फटका किती चांगला आणि टायमिंग त्यापासून अप्रतिम. पंचाचा निर्णय काय ते पाहायचे. आणि चेंडू सीमा पलीकडे लँड होतोय. षटकार. धावा झाल्यात. काय फटका होता, ताकद होती, टायमिंग किती अप्रतिम होतं. क्षेत्ररक्षक तिथे कोणीही नव्हता आणि षटकाराने धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा धावपलकरती लागल्यात. प्रसाद मगदूम साहेबांचं इथे आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत षटकाराने केलंय. फलंदाज केतन मात्रे ऑन फायर.
त्यांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या आपण पाहिली तर 20 धावा आता धावपळामध्ये लागल्यात. केतन म्हात्रेच्या बॅट मधनं उपयुक्त धावा येत आहेत. केतन म्हात्रे नावाचे खेळाडू भरपूर घातक ठरत आहेत या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. केतन म्हात्रे आपण वाकलन संघामध्ये सुद्धा पाहतोय. एक केतन म्हात्रे उसारगर संघामध्ये सुद्धा आहे आणि एक केतन उत्तर शिव संघामध्ये सुद्धा आहे. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आलेत आणि काय घडलंय मैदानात. चेंडू सीमा पार जाईल. जणू काय फटक्याचे चटके लागलेत क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू सीमा पार जाईल. चौकार. आणि ऋतिकने आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 20 धावा खर्च केल्यात आणि खार्डी संघाची धावसंख्या केली 24. आणि ही चर्चा सूरजने केली होती केतन सोबत की पहिल्या षटकात फक्त 4 धावा आल्या आहेत आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये आपल्याला 30 ते 35 धावा अजून कुटायचे आहेत. आणि कमलेशचं एक षटक होतं ते समाप्त झालंय आणि आता ऋतिकला टार्गेट केलं इथे केतन म्हात्रेने. अजून एक चांगला फटका मात्र आता कमलेश आलेत आणि त्याच्याकडनं सुद्धा चूक झाली आहे लॉंग ऑनला. चेंडू सीमा पार जाईल आणि सर्वात महागडं षटक या मेगा फायनल मध्ये आपण पाहिलं. ऋतिकने 24 धावा खर्च केल्या 6 चेंडू मध्ये. सामना असेल खंबाळपाडा विरुद्ध नागाव. हरिचंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार होतो या मॅचचा. 3 ओव्हरची मॅच असेल खंबाळपाडा विरुद्ध नागाव. एका बाजूला विशाल शेलार आहेत, एका बाजूला मोतीराम आहेत. मॅच 3 ओव्हरची असेल लक्षात घ्या. आणि त्यानंतर स्मरणिका पाटील 11 संदप विरुद्ध मानपाडा. वैभव पाटील पुरस्कृत हा संघ. वैभव पाटील आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपलंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेत. 24 धावा या षटकात खर्च केल्यात आणि धावा झाल्यात 28. नागाव संघ टॉस विन आहे. केतन मात्र वैयक्तिक 27 धावांवरती खेळतोय. 8 चेंडू मध्ये 27 धावा केल्यात केतनने. आणि तिसरं षटक आणि शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज आकाश पाटील आहेत. आता मात्र वडवली संघाने फिरकी अस्त्र बाहेर काढलंय. ऋतिकच्या षटकात धावा आल्या 24. कमलेशने धावा दिल्या होत्या 4. आणि आता आकाश गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. स्ट्राईक एंडला सूरज फौजदार आहेत. इथे काय घडलंय. विकास कडनं चूक झाली आहे. धावचीची संधी फेकी खराब. 1 धाव इथे मिळते आणि स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली केतन म्हात्रे या खेळाडूकडे जो चांगली बॅटिंग करतोय. 29 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला केतन म्हात्रे. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळतायत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत तिथे शुभम पाटील आहेत आणि चांगली फिल्डिंग दाखवली शुभमने. 1 धाव. आकाशने 2 चेंडू फेकले. 2 धावा खर्च केल्या. धावा झाल्या 30. अजूनही 4 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. इथे मात्र वेट अँड वॉच क्रिकेट सूरज फौजदारच्या माध्यमातून आणि चेंडू जाईल सीमा पलीकडं. बॅकवर्ड स्क्वेअर आणि लॉंग लेगच्या वरून षटकार. खेळ अजूनही शिल्लक आहे. संतोष ठाकूर आणि
हेमंत म्हात्रे खार्डी यांना विनंती होतो की आपण या खार्डी गावचे आपलं हार्दिक स्वागत. हेमंत म्हात्रे यांचं खूप मोठं योगदान असतं खार्डी चषकमध्ये. पुन्हा सूरजने थोडासा वेळ घेतला नाही, ते विकेट सॅक्रिफाईस केली आहे ती सूरजची. तरी स्ट्राईक केतन लावे डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. विकेट टॉसलाही महत्व आहे. फक्त 40+ फॉर्मॅट ज्यावेळी आहे त्यावेळी चेसिंग कंपल्सरी आहे. आपलं हार्दिक स्वागत. खार्डी गावचे शंकर ठाकूर. छत्तीस धाबा झाल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आकाश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. चांगली गोलंदाजी ते करतायत. इथे वेट अँड वॉच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. सुरेख फटका. टायमिंग किती चांगलं आहे. चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. षटकार. धाबा आपण पाहिलं तर मेघनाथ आम्हाला माहिती देत आहेत. 42 धावा झाल्यात. पहिल्या षटकात फक्त 4 धावा होत्या आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. केतन म्हात्रे नावाचं वादळ मैदानात दाखल झालंय आणि इथे झालीये मिसफील्ड. आज वडवली संघावरती थोडस प्रेशर पाहायला मिळतोय आणि फलंदाज बाद. 2 धावा फक्त ऍड होतील. धावा झाल्यात 44 आणि 45 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे 2 षटकात श्याम भोईर 40 धावा कुठल्या आहेत खार्डी संघाने. पहिल्या षटकात फक्त 4 धावा होत्या. चार बाद 44 धावा कुठल्यात 18 चेंडूमध्ये गावदेवी खार्डी संघाने. आणि टार्गेट आपण पाहिलं या मॅच मध्ये तर 45चं आहे चॅम्पियन बनण्यासाठी. निता स्फूर्ती चेंज द गेम वडवली बी संघासमोर. आणि चौथ्यांदा हा संघ चॅम्पियन ठरेल का की त्यापासून खार्डी संघ या संघाला रोकेल हे ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये करण काळण्याकडे. तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टरकडे. आहे रेग्युलर 24 संघ आणि त्या 24 संघांमधून हे 2 संघ आपल्या समोर आहेत या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी. ते एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतात. गावदेवी खार्डीने नाणेफेकीचा कौल गमावला आणि बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये पहिलं षटक फक्त 4 धावसंख्येचं होतं आणि वाटलंही नव्हतं की खार्डी संघ इथपर्यंत मजल मारेल. त्यानंतर ऋतिकवरती आक्रमण 24चं षटक आणि स्लॉगरमध्ये आकाशच्या षटकामध्ये आल्या. ते एकंदरीत धावा आपण बघतोय. 16 धावा.
तर पारितोषिक वडवली बीच्या फलंदाजांसाठी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. जे पारितोषिक आहे निळजेच आपले सुभाष पाटील साहेब यांच्याकडून. तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. विशाल पाटील आणि ऋतिक पाटील येत आहेत. पहिल्या सत्रामध्ये केतन मात्रेच्या अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. केतनने धावा उभारल्यात एकंदरीत 36 धावा अवघ्या 11 चेंडूंमध्ये. बहारदार खेळ आणि त्या खेळीला उत्तर द्यावं लागेल ते आता दुसऱ्या सत्रामध्ये नीता 11 चेंज द गेम वडवली बी संघांच्या या फलंदाजांना. आघाडीला विशाल पाटील आलाय. अनुभव आहे त्याच्याकडे आणि त्याच्या सोबतीला एक टॅलेंटेड यंगस्टर अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. यंदाचा हंगाम चेंज द गेम वडवली बी हा संघ आपली बहारदार कामगिरीच्या जोरावरती हंगामाची सुरुवात त्यांनी केली आहे. आतापर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स या सीझनच्या सुरुवातीला त्यांचा राहिला आणि दुसऱ्या बाजूने खार्डीने देखील अफलातून सुरुवात केली या स्पर्धेमध्ये. ते देखील अंतिम फेरीमध्ये पोहोचल्यात. वाकणसारख्या एक बलाढ्य संघासमोर 9 चेंडू 40 हे समीकरण असताना त्यांनी देखील यशस्वी पाठलाग केला. परंतु आता यशस्वी पाठलाग करावा लागेल तो वडवली संघाला या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी. लक्ष 45चं आणि हे पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो धरम आलेमकर. परिवर्तन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. डीप मध्ये आहे ते मिड विकेट आणि डीप मध्ये आहे ते सध्या एक्स्ट्रा कव्हर. अंपायरचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या अंतिम फेरीच्या लढतीला सुरुवात उंबारली चषकाच्या विजेतेपदासाठी हे दोन्ही संघ समोरासमोर. पहिला चेंडू ऑफ साईडला हुक करण्याचा प्रयत्न हवेमध्ये फाईन लेगला क्षेत्ररक्षक पोहोचला त्या ठिकाणी. करण कॅच त्याने घेतले आणि पहिल्याच चेंडूवरती हा पहिला धक्का. नीता 11 चेंज द गेम वडवली बी संघाला. विशाल मात्र पहिल्या चेंडूवरती बाद होतोय. लक्ष 45चं आहे. 45 धावसंख्येचा आहे आणि पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न त्याचा या ठिकाणी फसतोय. हुक करण्याचा प्रयत्न आखूड टप्प्याचा धरमचा चेंडू होता. होत विकेटने त्या ठिकाणी लॉंग लेगच्या दरम्यान बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान त्यांना खेळायचं होतं परंतु एज घेतली आणि चेंडू मात्र फाईन लेगला विसावला. तो करणच्या हातामध्ये. नवीन फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती कमलेश पाटील जेन्युअन ऑलराऊंडर आहे या संघाचा. दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील. हे दोन्ही अष्टपैलू आहेत आणि आता अपेक्षांचं ओझं त्यांच्या खांद्यावरती असेल. 15चं रिक्वायर्ड रन रेट आहे. धरम ऑन साईडला खेचलाय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय. टप्पा पडलाय त्या ठिकाणी. सौरभ आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या हातामध्ये हा चेंडू फेक ॲक्युरेट ऑन दी स्टंप स्ट्रायकिंग एंडला. गुड थ्रो. रन मिळतात त्या 2 धाव फलकाचा श्री गणेशा. 15चं रिक्वायर्ड रन रेट आहे या ठिकाणी. बॅटिंग करत असताना आपण बघतोय संघ या ठिकाणी चेंज द गेम नीता 11 या नावाने वडवली बी संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक स्ट्रायकिंग एंडला. धावा 2. धरमचा पुढचा चेंडू खोणीगाव एंडकडून आपल्याला पाहायला मिळतोय षटक. थांबला आणि आता लॉंग ऑनला क्लिअर करेल का क्षेत्ररक्षक. धावतोय. टप्पा पडला. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन्स. पाटील साहेब जे निलजेचे आहे त्यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 2 विकेट माफ करा. त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर येतोय तो चौकार. एक्स्ट्रा कव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. डीप मध्ये आहे. डीप मध्ये आहे ते मिड विकेट. मिड ऑफ आणि मिड ऑन आतमध्ये आहे. धरम आलेमकर ऋतिक पाटील साठी हॅमट करतात. यावेळेला मिस टायमिंग आहे. सूरज त्या ठिकाणी पोहोचला. कॅच घेण्याचा प्रयत्न त्याचा फसला त्या ठिकाणी आणि लॉंग ऑनला चेंडू फील्ड करून फेक करतात. कव्हर करतात त्या ठिकाणी आपण बघतोय. तर पंकज आणि धावा मिळतात तोपर्यंत आपण बघतोय त्या 2. 15चं रिक्वायर्ड रन रेट आहे. ते रिक्वायर्ड रन रेट मेंटेन करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे तो ऋतिक पाटीलचा. कारण त्याच्या विरोधात पहिल्या सत्रामध्ये धावा वसूल केल्या होत्या 24 आणि निर्णायक षटक त्या आकाश राहिलं होतं स्लॉग ओव्हरचं. त्या षटकामध्ये देखील आल्या होत्या त्या 16 आणि त्याचं कारण हा खार्डी जाऊन पोहोचला तो 44 वरती.
ऑन साइडला मिड विकेटला सौरभ भरपूर वेगाने आला, प्रयत्न भरपूर चांगले, ज्या वेगाने चेंडूवरती धावला होता तो असं वाटलं की ही कॅच आता त्याने घेतलीच, परंतु त्याच्या पुढ्यामध्ये अगदी हा चेंडू पडला त्या ठिकाणी. गुड एफर्ट्स सौरभला आपण बघतो आउटफील्ड मध्ये यंगस्टर आहेत. धाव मिळते 1 आणि धाव फलक आता जाऊन पोहोचले पुढे, ते म्हणजेच 9 या आकड्यावरती. 9 धावा धाव फलकावरती आहे. चेंडू अजून आपण बघू शकाल शिल्लक आहे तो अखेरचा. नागाव आणि त्याचबरोबर खंबालपाडा आपण व्यासपीठाच्या समोर येऊन राहायचं आहे दोन्ही संघ, कारण या सामन्यानंतर लगेचच त्या सामन्याला ठिकाणी सुरुवात करण्यात येईल. नागाव आणि खंबालपाडा या दोन्ही टीम्सने तयार राहायचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन येईल, कारण येतो आहे डावखुऱ्या त्याचा फलंदाज कमलेश पाटील. अपेक्षा त्याच्याकडून नसतील, कारण या स्पर्धेमध्ये त्याने पहिलं अर्धशतक झळकावलंय. 17 चेंडू आणि 66 धावसंख्येची इंडिव्हिज्युअल केली पहिल्या सामन्यामध्ये कमलेशने केली होती, आणि एकंदरीत 100च्या वरी 100पेक्षा जास्त धावा आतापर्यंत त्याने उभारलेल्या आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. शेवटचा चेंडू या षटकामधला धरम ऑन साइडला हुक करतायत, आणि हा कमलेश पाटीलचा क्लास आपण बघतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून हा सिक्सर षटकार. रिक्वायर्ड रेट 1500 होतं, ते मेंटेन करण्यासाठी आम्ही हवं ते करू, आणि तेच केलं कमलेश पाटीलने. षटकाराची गरज होती, 9 होत्या. शेवटचा चेंडू टाकला आणि तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून त्याने पाठवून दिला. 15 वरती मजल मारली. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. समीकरण उर्वरित 12 चेंडू आणि गरज आहे ती आता 30 धावसंख्येची. छोटीशी टीम मिटिंग आपण नक्कीच बघितली गावदेवी खार्डीशी, आणि त्यानंतर आता या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आलाय तो आतिश. 12 चेंडू आणि आपण बघतोय 30 धावा. विशाल बाद झाले सस्त्यामध्ये. त्यानंतर या डावाला पुढे नेत असताना ऋतिकने आतापर्यंत आपण बघितला तर ऋतिकच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय, तर कमलेशने ठोकलाय आतापर्यंत एक षटकार. धावफलक 15 वरती आहे. प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला तितकीच पाहायला मिळते क्रीडांगणाच्या सभोवताली, कारण अंतिम फेरीची लढत आहे. या दोन्ही संघांचा चाहता वर्ग देखील तितकाच मोठा आहे, आणि कामगिरी देखील या स्पर्धेमध्ये या दोन्ही संघांची तितकीच दर्जेदार राहिली आहे, आणि म्हणूनच ते पाहायला मिळतात या स्पर्धेच्या अर्थातच उंबारली चषकाच्या अंतिम फेरीमध्ये विजेतेपदासाठी दोन्ही संघ समोरासमोर. 15 चेंडू आणि आता गरज आहे ती 30 धावसंख्येची. माफ करा, 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. 15चं रिक्वायर्ड रन रेट होतं, ते मेंटेन करत असताना पहिल्या षटकाच्या खेरीस 15. आतिश मात्रे फुल टॉस होता, आणि ही मेजवानी स्वीकारली आहे. फुल टॉसला टॉस केलाय ऋतिकने. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकार आणि धाव फलक आपण बघतोय 21 वरती. पहिला चेंडू फुलटॉस या ठिकाणी आतिश मात्रेचा, आणि ऋतिक पाटीलचे हे उत्तर आपल्याला पाहायला मिळालं. 21 वरती जाऊन आता पोहोचलाय तो नीता 11 चेंज गेम वडवली बी संघ, आणि आता समीकरण 11 चेंडू मध्ये गरज आहे ती 24 धावसंख्येची. 24 रिक्वायर्ड रिमेनिंग 11. हे षटक भरपूर महत्त्वाचं असेल. हे षटक असेल या सामन्याचं प्रतिबिंब, कारण या षटकामध्ये आतिश कशी गोलंदाजी करेल, विकेट घेईल, धावा कमी रोखेल, इथून आपण बघू शकाल. ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न ते करतात. षटकार आतापर्यंत आला. थांबला, ऑन साइडला वळवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला करण भरपूर वेगाने पोहोचेल त्याच्या आवाक्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार. षटकारानंतर येतोय चौकार. वरती 10 धावा येत आहेत, आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते आता 25 वरती. अजून 20 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 20 धावा. धावांपासून चेंडू निम्मे आहेत, आणि इथे हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करतील आता चेंज द गेम वडवली बीज हे दोन्ही फलंदाज. 2 चेंडूंमध्ये 10. विशाल आणि त्या ठिकाणी केतन यांच्यामध्ये चर्चासत्र आपण बघितलं. त्यामध्ये गोलंदाज आतिश, आणि आता हा
पुढचा चेंडू टाकण्यासाठी तो तयार. उंबारली गावेंड राऊंड विकेटने आला. बॅटवरती मिळत नव्हता चेंडू बोगऱ्यासारखा गरंगळत चालला. शॉर्ट स्कोअर लेगला फॉलो थ्रो मधून पोहोचला. आतिश फेकी स्ट्रायकिंग एंड थोडी बाजूला आणि इथे आता अपील करण्यात येत आहे. थर्ड अंपायर कडे रेफर करण्यात आलेला आहे हा डिसिजन. आमचे ऑन फील्ड अंपायर त्या ठिकाणी रेफर करतात. डिसिजन काय असेल याकडे नक्की सर्वांच्या आता नजरा असतील. 12th मॅन आपण बसायचं जागेवरच. पाणी घेऊन जायचं त्या ठिकाणी. थोडा वेळ आहे सो नक्कीच आपण पाणी लवकरात लवकर घेऊन जा. त्या ठिकाणी थोडासा थकवा नक्की जाणवतोय कारण जास्तीत जास्त धावा या ठिकाणी ऋतिकच्या बॅटमधून आलेल्या आतापर्यंत आपण बघतो या सामन्यामध्ये 25 वरती धावफलक आता पोहोचलेला आहे की नाही त्यासाठीच आपण बघतोय रनआउटची विकेट मिळेल की नाही. थर्ड अंपायरकडे रेफर करण्यात आलेला आहे. कंट्रोल रूम मध्ये आमचे कमिटी मेंबर्स त्या ठिकाणी आहेत. तिथून हा डिसिजन देण्यात येईल. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा सामना आहे. उंबारली चषक 2021 या पर्वाचा विजेता संघ कोणता असेल. लक्ष्य 45 आहे. नीता 11 चेंज गेम वडोली बी संघासमोर षटक दुसऱ्या प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्यात आणि इथे आपण जर बघितलं तर दुसऱ्या धावेसाठी मात्र धावत होता तो ऋतिक पाटील आणि हा डिसिजन अंपायरने ऑनफिल्ड अंपायरने थर्ड अंपायरकडे सोपवलेला आहे. नक्कीच हा निर्णय तितका क्लोज आहे. डिसिजन आपण बघू शकाल क्रुशल आहे. त्याच कारणास्तव या ठिकाणी थोडासा उशीर लागतोय कारण निर्णय हा योग्य येणं गरजेचं आहे. त्याच कारणास्तव आमचे कमिटी मेंबर्स थोडासा वेळ नक्कीच घेत आहेत कारण दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून सामना तितकाच महत्त्वाचा आहे. टेक्नॉलॉजी आहे, यंत्रणा आहे, त्याचा वापर करत असणाऱ्या ठिकाणी हा निर्णय त्याच पडताळणी करण्यात येईल आणि आता नक्कीच तुमच्या समोर काही क्षणातच हा निर्णय येईल. नॉट आउट आहे ऋतिक. या ठिकाणी बचावले गेलेत सुदैवाने. भरपूर वेगाने डेंजर एंडला ते धावले होते आणि कौतुक यष्टीरक्षक प्रल्हाद पाटील यांचं. अनिकेत होते त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी यष्टीचा प्रयत्न केला होता परंतु अखेर पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग करत असताना आपण बघितलं. ऋतिकला 2 धावा मिळत्या. धावफलक जाऊन पोहोचले पुढे ते 27 वरती. 27 ही धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे. ती नीता 11 चेंज गेम वडोली बी ची. षटक प्रगतीपथावर दुसरा आतिश म्हात्रे. आहा लॉफ्ट केलाय स्लॉट मध्ये हा चेंडू आणि या प्लॉटच्या बाहेर वाऱ्याच्या लाटांवरती स्वारून सीमा पार. षटकार. षटक असेल या सामन्याला कलाटणी देणार. या षटकामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करतील धावा बनवण्याचा हे दोन्ही फलंदाज आणि आतापर्यंत ही ओव्हर प्रोडक्टिव्ह राहिली. या 4 चेंडूंमध्ये धावा आपण बघतोय तर आतापर्यंत येतात त्या 18. धावफलक 33 वरती. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि गरज आहे ती 12 धावसंख्येची. 12 रिक्वायर्ड रिमेनिंग 8. 8 चेंडू 12. चर्चा सत्र आपण बघतोय डोकेदुखी ठरला रे कारण ज्याने 4 चेंडूंचा सामना या षटकामध्ये केला आणि या षटकामध्ये आतापर्यंत त्याने धावा वसूल केल्यात ते आतापर्यंत आपण बघतोय 18 आणि या अगोदर देखील एकंदरीत आपण त्याच्या पारीचा विचार जर केला तर त्याने आतापर्यंत धावा उभारलेल्या आहेत त्या 27 इंडिव्हिज्युअल. बारी बारी सबकी बारी हेच सांगतोय कारण पहिल्या सत्रामध्ये ऋतिकच्या अगेन्स्ट 24 आल्या होत्या एका षटकामध्ये आणि त्याचाच वचपा काढतोय की काय त्याच उत्तर देतोय की काय. एज आणि फाईन लेगला आता 2 क्षेत्ररक्षक मधून हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एज लागली आणि फाईन लेग मधून हा चौकार आता नक्की झाला आणि हा चौकारणीशी वडवली बी जाऊन पोहोचलाय.
तो 37 वरती. चेंडू शिल्लक 7 आणि गरज आहे ती आता 8 धावसंख्येची. आपण बघितलं तर फाईन लेग मधून जी गॅप होती पाठीमागे बिहाइंड द विकेट, तिथून हा चेंडू निघून गेला तो सीमारेषेच्या बाहेर. धावफलक जाऊन पोहोचलं 37 वरती. 7 चेंडू, धावा हव्या त्या 8. लॉफ केला, मिस टायमिंग आहे एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलाय. धरम आलिमकर कॅच त्याने घेतले आणि अखेर ऋतिकचा संघर्ष संपतोय आणि इथे अखेरच्या चेंडूवरती आतिशने गडी बाद केलाय. तो हा दुसरा वडोली बी संघाला दुसरा धक्का. समीकरण आता आपण बघू शकाल. येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावसंख्येची. मात्र बाद झाला, ज्याने 31 धावसंख्येचं योगदान दिलंय. अर्धा पल्ला त्याने पार करून दिलेला आहे आणि आता हे निर्णायक षटक असेल. 6 चेंडू आणि गरज आहे ती आता 8 धावसंख्येच्या. आतिशने आपण बघू शकाल धावा खर्च केल्यात एकंदरीत 22 आणि अखेरच्या चेंडूवरती ऋतिक पाटीलची विकेट त्याने मिळवली. आणि आता नवीन फलंदाज येतोय कमलेश पाटीलच्या सोबतीला. या संघाचा एक वेल फिनिशर म्हणून ज्याच्याकडे नेहमीच चेंज द गेम वडोली बी संघ आजवर बघत आलेला आहे तो विकास पाटील. 6 चेंडू 8. असं म्हणतात ना की जेवढं मोठं आपलं ध्येय असतं तितक्याच अडचणी देखील येतात आणि या सामन्यामध्ये अडचणी पाहायला मिळाल्या. पहिल्या सत्रामध्ये जेव्हा ऋतिक गोलंदाजी करत होता त्याच्यावरती हल्ले पाहायला मिळाले होते, आकाशवरती हल्ले पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता आतिशवरती ही आतिशबाजी आपण बघितली ऋतिकची, ज्याने धावा उभारल्या या सामन्यामध्ये. 31. 6 चेंडू आणि 8ची आता गरज आहे आणि या निर्णायक षटकामध्ये आलाय तो या संघाचा एक प्रतिभा संपन्न असा हा गोलंदाज विशाल मात्रे. डीप मध्ये डिपिश कव्हर पॉइंट, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ. मिड विकेट आतमध्ये, एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये, थर्ड मॅन आतमध्ये आणि तुम्हाला पाहायला मिळेल बॅकवर्ड गली. पहिला चेंडू दांडीकुल, सरळ हा चेंडू पाहायला मिळतो ब्लॉक हॉल मध्ये. यस्ट्यांचा वेध घेणारा संघर्ष अजूनही कायम आहेच, विशाल मात्रे सांगतोय. चेंडू शिल्लक 5, गरज 8 धावसंख्येची. आता गरज आहे ती 8 धावसंख्येची. विकास मात्र नक्की शफल झाला. ती थोडी क्रीज मिळाली ती गोलंदाजाला आणि सरळ आपण बघितला तो चेंडू विसावला यस्टॅनवरती आणि ते क्लीन बोल्ड झाले ते फलंदाज विकास. धावसंख्या आहे धावफलकावरती 37. लक्ष आहे ते 45 धावसंख्येसह अंतिम फेरीचा सामना. आणि या दरम्यान एक यशस्वी उद्योजक आदरणीय श्री बाळू भगत साहेब जे कोपरचे आहेत, ज्यांच्या ठिकाणी शुभागमन झाले आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय गुरुनाथजी भोईर साहेब मानपाड्याचे आणि त्यांच्या समवेत अजूनही मान्यवर आहेत. या सर्व मान्यवरांचं गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित उंबारली चषकाच्या या पर्वामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. जवळ आपण मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी सामना सुरू आहे तो या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी नीता 11 चेंज द गेम वडोली बी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी खार्डीमध्ये लक्ष 45चं धावा झालेल्या आहेत त्या 37. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि आता गरज आहे ती 8 धावसंख्येची. आणि तिसरा धक्का मिळाल्यानंतर 5व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आलाय तो शुभम. आखू टप्प्याचा चेंडू या ठिकाणी कमलेश सरसावला स्ट्रायकिंग एंडला. स्ट्राईक त्याला हवी आहे आणि विशाल मात्रेने काय कमबॅक केलाय. आतापर्यंत हे षटक आपण बघतोय तर वाखण योग्य राहिलंय, कारण पहिल्या चेंडूवरती क्लीन बॉल विकासला केलंय आणि हा चेंडू जो शुभमसाठी त्यांनी नक्कीच निर्धाव हाताळला. कमलेशकडे असेल स्ट्राईक, त्यांनी कॉन्फिडेंटली स्ट्राईक घेतली. 4 चेंडू शिल्लक आणि 4 मध्ये आता बनवायच्या आहेत त्या 8 धावा.
नुकतंच आमच्या व्यासपीठावरती आगमन झालं. बैलगाडा शर्यतीमधले खूप मोठं नाव सोन्या, छोटा सोन्या आणि त्याचबरोबर मनक्या ही बैल त्यांची आहेत. आदरणीय श्री जयेशजी पाटील साहेब जे सोनारपाड्याचे आहेत, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नाव फलक आपण बघतोय 37 वरती आहे आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय तो कमलेश पाटील यांच्या सोबतीला कल्पेश पाटील. मोठे बंधुराज कमलेश यांच्या मैदानाच्या आतमध्ये हे पाटील ब्रदर्स सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि आता नीता 11 चेंज द गेम वडवली बी या संघासमोर समीकरण आहे ते 8 धावसंख्येचे. स्लोगन जरी असलं वडवली बी संघाचं चेंज द गेम, परंतु या गेमला चेंज केले खऱ्या अर्थाने या षटकामध्ये ती गोलंदाज विशाल मात्रेने खार्डीच्या बाजूने. कारण 6 चेंडू 8ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती विकासला बाद केलं. त्यानंतरचा शुभमसाठी निर्धाव चेंडू. स्ट्राईक आता आपण बघतो कमलेशकडे. 4 चेंडूमध्ये 8. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. डीपमध्ये आहे लॉंग लेग, डीपमध्ये आहे ते मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि तुम्हाला पाहायला मिळेल ते बॅकवर्ड पॉइंट. विशाल मात्रे राईट आर्म राउंड द विकेट. ओव्हर पीस लाऊड साऊंड. येस 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 इट इज आउट. कॉट बिहाइंड या ठिकाणी कमलेश पाटील बाद होतोय. हा जल्लोष पाहायला मिळतो खाडी संघाचा. चेंडू शिल्लक आता आहेत ते 3 आणि 3 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत त्या 8 धावा. एक अपेक्षा घेऊन सुरू झालेला दिवस एक अनुभव घेऊन संपत असतो आणि आता इथे असंच होणार. एका संघाची अपेक्षा पूर्ण होईल आणि एका संघाला मिळेल तो अनुभव. तर विकेट हॅट्रिक साठी विशाल मात्रेसाठी पारितोषिक आहे ज्यांचं नुकतंच आगमन झालं. आदरणीय श्री जयेशजी पाटील सोनारपाड्याचे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज आहे. विकेट पहिल्या सत्रामध्ये आपण बघितल्या त्या खाडीच्या 4 गडी बाद झाले होते आणि आतापर्यंत इथे झालेले आहेत 5. सो कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. तर 5500 रुपयाचं पारितोषिक आहे. जयजी पाटील साहेब जे तीन चेंडू आणि धावांची गरज आहे ती 8. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो फलंदाज 7व्या क्रमांकावरती आला आकाश. विशाल मात्रे त्याच्या अगेन्स्ट. राईट आर्म ओव्हर द विकेटने आपल्याला पाहायला मिळतो कार्डीच्या अगेन्स्ट वडवली बी. 3 चेंडू 8. कंपल्सरी या धावा आता बनवाव्या लागतील. उडवला हवेमध्ये तर हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या वाक्याच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. षटकार आता आलाय. आकाशने ठोकला आकाशातून हा चेंडू सीमा पार आणि आता समीकरण 2 चेंडू 2 धावेची गरज. आकाश आला आणि त्याने आकाशामधून या चेंडूला पाठवून दिलं ते सीमारेषेच्या बाहेर. 2 चेंडू 2 धावांची गरज आता या सामन्यामध्ये. नीता 11 चेंज द गेम वडवली बी या संघाला गावदेवी खाडीच्या अगेन्स्ट. विशाल मात्रे ज्याने 3 चेंडूंमध्ये 3 धक्के खऱ्या अर्थाने दिले. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये असतील आणि 1 रनआउटची विकेट आपण नक्कीच बघितली. आणि 4थ्या चेंडूवरती पुन्हा एकदा या सामन्यामध्ये ट्विस्ट. आकाशने षटका ठोकलाय तो आहे स्ट्रायकिंग एंडला. 2 चेंडूंमध्ये आता 2 धावा. विकेट जास्त पडलेल्या आहेत या आतापर्यंत वडवली बी संघाच्या. सो या धावा तुम्हाला कंपल्सरी ठिकाणी काढाव्या लागतील उंबारली चषकाच्या या विजेतेपदासाठी. उंबारली चषक उचलण्यासाठी 2 चेंडू 2 धावेची गरज आहे ती वडवली बी या संघाला. तर दुसऱ्या बाजूने या धावा रोखाव्या लागतील त्या गावदेवी खाडी संघाला. भरपूर सारे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि ऑनलाईन जे प्रेक्षक जुळलेले आहेत त्या सर्वांचं देखील मनपूर्वक स्वागत. या मॅचचा आनंद ते घेत आहेत. आणि इथे आपण बघतोय तर आकाशच्या विरोधात विशाल मात्रे 2 चेंडू 2. लेट कट केलाय बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू डीप मध्ये चाललाय भरपूर वेगाने. धरम पोहोचला चेंडूवरती. फेक स्ट्रायकिंग एंडला ॲक्युरेट. एका धावेवरती समाधान मानावं लागलं आणि आता हा सामना येऊन ठेपलाय. 1 चेंडू 1 धावेची गरज. कंपल्सरी धाव बनवावीच लागेल विजयासाठी. नीता 11 चेंज द गेम वडवली बी संघाला. चर्चा सत्र त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते आणि मी विनंती करेन पुढचे दोन्ही संघ 40+ माध्यमातून
खंबालपाडा आणि नागाव आपण दोघांनी तयार राहायचं आहे. त्यानंतर एकंदरीत आम्हाला 3 सामने अजूनही कव्हर करायचे आहेत. नागावने टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय आहे तो फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. गावदेवी खार्डीच्या विरोधात आपण बघतोय नीता 11 चेंज द गेम वडवली बी. आकाशने षटका ठोकलाय. त्यानंतर एक डेलिगेट टचचा फटका आपण बघितला आणि आता स्ट्राईक असेल नौका फलंदाज जो 6व्या क्रमांकावरती आला होता. एकही चेंडू अजूनही त्यांनी फेस केलेला नाहीये, परंतु कल्पेश पाटील याला आपण कमी लेखता कामा नये. त्याने देखील आजवर कित्येक सामने या चेंज द गेम वडोली बी संघासाठी जिंकून दिलेले आहे. दुसऱ्या बाजूने विशाल मात्रे त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती या वेगवान गोलंदाजाने हा सामना शेवटच्या चेंडूवरती आणून ठेवलाय आणि आता एका चेंडूमध्ये एक धाव त्याला डिफेन्स करायचे आहे, तर दुसऱ्या बाजूला एका धावाची गरज आहे. एक धाव बनवावी लागेल ती या कल्पेश पाटीलला नीता 11 चेंज द गेम वडोली बी साठी. आयोजकांच्या सूचना येतात, आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. गावदेवी खार्डी संपत असतो आणि इथे अपेक्षा होती ती विजयाची, ती अपेक्षा पूर्ण झाली गावदेवी खार्डीची. तर चेंज द गेम वडवली बी संघाला मिळाला तो अनुभव. मिस्टर इंडिया मूवी मधले गाणं मला आठवतोय. तर विशाल म्हात्रे ठरले या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जयेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण जोरदार टाळ्या होत्या विशाल म्हात्रेसाठी आणि खास करून जो झेल शेवटचा टिपला. सौरभ म्हात्रेसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. जेणू काय त्या झेलची तो वाट पाहत होता तिथे. हार्ड लक चेंज द गेम वडवली बी आणि अभिनंदन दिनेश हिरामन पाटील साहेब त्यांचा संघ तुम्ही पाहतायत गावदेवी खार्डी संघ. हेमंत म्हात्रे आपलंही अभिनंदन. हेमंत म्हात्रेंना मी मगाशीच आमंत्रित केलंय व्यासपीठावरती. खार्डी संघ या 24 संघांमधनं चॅम्पियन संघ ठरलाय आणि विशाल म्हात्रे ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विशाल या मॅन ऑफ द मॅच. विशाल म्हात्रे 7 धावांचा बचाव केलाय. जयेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. सत्यवान अलिमकर यांच्याकडनं विशालसाठी 1000 रुपये आणि दिनेश पाटील यांच्याकडनं 5000 रुपये विशालसाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या दिनेश पाटील साहेबांसाठी आणि सत्यवान अलिमकर यांच्याकडनं 1000 रुपये. तर जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण जयेश पाटील या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत विशालला. दिनेश रामन पाटील यांच्याकडनं 5000 रुपये आणि सत्यवान अलिमकर यांच्याकडनं 1000 रुपये, एकूण 6000 देतोय विशाल आम्ही. आणि मला वाटतं जयेश पाटील यांच्याकडनं सुद्धा काहीतरी कॅश प्राईज आहे. हेमंत म्हात्रे सुद्धा आले. हेमंत म्हात्रे स्वागत आहे आपले. विशाल सोबत थोडीशी चर्चा आपण करूया मॅच सुरू होते तोपर्यंत. नैवेद्य आणि अस्मित दोन्ही भाच्यांकडनं विशाल पाटीलसाठी 1100 रुपयाचं कॅश प्राईज आहे, तेही आम्ही देतोय जयेश पाटील यांच्या शुभ हस्ते. विशालशी थोडीशी चर्चा होणं खूप गरजेचं आहे. कारण विशाल काय सांगशील, क्रिकेट हा निश्चितांचा खेळ मानला जातो. विशाल 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती. जवळजवळ तुम्ही पहिले 3 चेंडू खूप चांगले टाकले होते. 4थ्या चेंडूवरती तुला षटकार लागला. त्यावरती विशाल काय चालत होतं तुझ्या मनामध्ये? 4था चेंडू खूपच समोर गेला, त्याच्यामुळे तो हवेच्या साईडनं बोलला तर लेग साईडला गेला नसता, ऑफ साईडला मारला, त्याच्यामुळे पण सीज गेला हवेच्या थ्रोने. विशाल ते सर्व काही झालं, त्यानंतर समीकरण राहिलं 1 चेंडू 1 धाव. तुम्ही चर्चाही केली, विचारलंही की कंपल्सरी हव्यात का, तर धाव 1 कंपल्सरी हवी होती. त्यावेळी तुझ्या मनामध्ये काय चालू होतं की कल्पेश पाटील स्ट्राईक एंडला होता, नौका फलंदाज होता, 1 चेंडू 1 धावेची गरज होती आणि जो मिड विकेटला क्षेत्ररक्षक ठेवला होता त्याने खूप चांगला जेल टिपला. काय सांगशील? तो तर आमच्या सर्व गावामध्ये चांगला क्षेत्ररक्षक आहे सौरभ, त्याच्यामुळे तो कधी पण कुठे पण चांगला कॅच असली तोच घेणार आहे. विशाल काय सांगशील, या स्पर्धेत चॅम्पियन संघ ठरले तरी आपण पाहिलं तर तुमच्या संघाला नेहमी दिनेश दादांचं खूप मोठा सपोर्ट असतो. दिनेश दादांबद्दल काय सांगशील? दादा बरं बोललं तेवढं कमी, त्याही सांगितले तुम्हाला किती एंट्री खेळायची असेल तेवढा खेळा, मी किती टाकण्यास तयार आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या विशाल म्हात्रेसाठी आणि खास करून दिनेश हिरामन पाटील जे नार हॉस्पिटलचे ओनर आहेत. आणि वळूया आपण आता पुन्हा एकदा करण. एक अफलातून सामना आपल्या समोर या ठिकाणी आपण बघितला. मिस्टर इंडिया 1 मिनिट. तर मधुकर स्मृती अर्थातच मधुकर यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर हर्षद पोजर यांच्याकडनं सुद्धा 500